तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। खुमगाव येथे उन्हाळी शाळेचा अभिनव प्रयोग, शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांसाठी खेळ, संस्कार आणि आनंदाचा संगम। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील खुमगाव येथे स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू असलेली उन्हाळी शाळा सध्या विद्यार्थ्यांच्या उत्साहाने आणि आनंदाने भरून गेली आहे। गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने राबवण्यात येणारा हा उपक्रम आता परिसरातील मुलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। KG1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शिक्षणासोबत खेळ, संस्कार, कला आणि आनंद यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतोय। दररोज सकाळी 4 तास शाळा परिसर मुलांच्या हास्याने, टाळ्यांच्या गजराने आणि उत्साहपूर्ण वातावरणाने दुमदुमून जातो। चित्रकला, वाचन, वक्तृत्व, गायन, बौद्धिक खेळ, हस्तकला तसेच विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळत आहे। शिक्षक विद्यार्थ्यांसोबत मित्रत्वाने मिसळून उपक्रम राबवत असल्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि शिकण्याची गोडी निर्माण होत आहे। MCN न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा। माझं नाव शिवाजी प्रकाश फाडके, मी शिक्षक आहे। उन्हाळी शाळा खुमगाव येथे आमचा संकल्प उज्ज्वल भविष्याचा अशा एक हेडिंगखाली एक ॲक्टिव्हिटी सुरू केली होती आणि ठरवलं होतं की ग्रामीण विद्यार्थ्यांचे जे कमकुवत गुण आहेत त्याचे उज्ज्वल करणं। तर आम्ही समजा मागच्या वर्षी सुरू केलं होतं। मागच्या वर्षी समजा सातो मॅडम असो, फाडके मॅडम असो किंवा आम्ही तिघं मिळून उन्हाळी शाळा चालू केली होती आणि यावर्षी समजा आम्ही 5 शिक्षक वाढलो होतो, कारण आम्ही KG1, KG2 ते 8, 9, 10 असा संकल्प केला होता सगळा। तर त्यात काळे मॅडम आहेत, मुंडे मॅडम किंवा मग भोसले मॅडम झाले, इंगळे सर झाले, असे सर्वांचा सहवास आम्हाला लाभत आहे आणि खेळासोबत अभ्यास झाला पाहिजे असा आमचा एक गुण होता आणि त्यासोबत आनंदी शनिवार झाला आणि गावकऱ्याच्या साथ म्हणजे रोज कोणीतरी नाश्ता किंवा मग या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रोव्हाइड करते। कोणी वस्तू देत राहते, खेळाचं साहित्य देत राहते किंवा मग रजिस्टर वगैरे असे वाटत राहतात आणि त्याचा अभ्यासाचा उत्साह एवढा वाढला की ते गावा पण जात नाही, कुठेच जात नाही। सकाळी 6 वाजता म्हणजे हजर राहतात आणि सुट्टी व्हायच्या अगोदर बी खेळतच असतात। अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यानंतर आमचे मुख्य जे कार्यकारी असतात समजा गजानन काका वावगे झाले, विकासदादा मुंडे AP आहेत पुण्याचे, यांचा हा मुख्य संकल्प होता की आमचा सगळं ग्रामदक्षता समिती म्हणून ठरवलं होतं की उन्हाळी शाळा घ्यायची। मग घ्यायची तर त्याच्यात व्ह्यू ठेवला पाहिजे की अभ्यास नेमका कसा ठेवावा। तर मग एक तर खेळणं ॲक्टिव्हिटीतून जास्त शिकतात आणि त्याच्यासोबत अर्धा तास शिकवणं समजा, अर्ध्या तासानंतर ब्रेक, नंतर अर्धा तास शिकवणं, नंतर नाश्ता किंवा खाऊ तेल खिचडी वगैरे देणं, अशा सगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही सुरू केल्या होत्या। माझं नाव खुशी एकनाथेमाळे, मी आमचं गाव खुमगावपूर्वी या गावामध्ये उन्हाळी उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या शाळेचे वैशिष्ट्य असे आहे की जे विद्यार्थी एखाद्या समजा एखाद्या कला माहिती असतील त्यांना तर ते त्या कलेमध्ये पुढे जातात। उन्हाळी शाळेमुळे काही अनेक अधिकारी लागलेले आहे। ही उन्हाळी शाळा सर्व गावांमध्ये व्हावी अशी माझी इच्छा आहे। या उन्हाळी शाळेमध्ये लहान मुलं मामाच्या घरी जातात पण इथं खेळ घेऊन त्यांना खेळ घेतात, चित्रकलेचे हे घेतात। दर शनिवारी आम्हाला पूर्ण खेळायला मिळतं आणि समजा जर एखाद्या मुलाचं खेळामध्ये हे झालं तर त्याला बक्षीस दिलं जातं आणि मग त्या बक्षिसामुळे लेकरं जास्त अट्रॅक्ट होतात आणि आम्हाला यामुळे ग्रामर शिकायला मिळतं, स्पर्धा परीक्षाचे हे शिकायला मिळतात। यामुळे आमचा खूप फायदा होतो। पुढे जाऊन आमच्या ज्ञानामध्ये भर होते। आम्ही स्पर्धा परीक्षेसारख्या यांना मात देऊ शकतो। मी श्रावणी काळे, माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा खुमगाव। या शाळेमध्ये उन्हाळी शाळा हे चालू करण्यात आलेली आहे। जसे आमच्या गावामध्ये उन्हाळी शाळा चालू केलेली आहे तशी प्रत्येक गावोगावी उन्हाळी शाळा चालू करण्याचं काम चालू केलीच पाहिजे। प्रत्येक मुलामुलींना ही शाळा अनुभवायला हवी, कारण ही शाळा अनुभवल्यामुळे प्रत्येक मुलामुलींमध्ये असलेले गुण हे समोर येतात। त्या मुलामुलींनी त्या गुणांवर काम केल्यामुळे ते आणखी मोठ्या पदावर जाऊ शकतात। आमच्या शाळेमध्ये तर 6 वाजतापासून तर 9-10 वाजेपर्यंत आमची शाळा चालू असते। मे महिन्यामध्ये तर मुलं-मुली मामाच्या गावी किंवा कुठे फिरायला जात असतात, पण आमच्या गावामध्ये तसं नाही, कारण आमच्या गावामध्ये उन्हाळी शाळा हा उपक्रम चालू झालेला आहे। मागील 2 वर्षापासून हा उपक्रम चालू झालेला आहे। या उपक्रमामध्ये आमच्या गावातील सर्व मुलं-मुली समाविष्ट आहेत आणि गावातील काही उच्च शिक्षित मुलगंसुद्धा आम्हाला शिकवायला किंवा मार्गदर्शन करायला येत असतात। पण आमची एक फट अशी निर्माण झाली की आम्हाला जे एक शिक्षक हवे होते त्या म्हणजे राधाताई, त्या नाही आहेत। त्या हव्या होत्या, त्या जर असत्या तर आणखी चांगल्या प्रकारे उन्हाळी शाळा चालू शकली असते असं आम्हाला वाटत आहे। शाळेमध्ये
खूप काही चांगल्या प्रकारे खेळ शिवाजी फाळके दादा आम्हाला शिकवत असतात आणि ते खेळ खेळून मुलांमधील काही गुण त्यांना चांगल्या प्रकारे विकसित करता येतात. शाळेमध्ये आल्यानंतर आम्हाला UPSC सेंट्रल स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळत आहे. मार्गदर्शन मिळाल्यामुळे आपण क्लासरूम अधिकारी यांच्या पदावर सुद्धा जाऊ शकतो. या शाळेमधील काही असे विद्यार्थी आहेत की ते IPS, PSI, पोलीस, उपनिरीक्षक अधिकारी, तहसीलदार असे खूप मोठे पदांवर बसलेले आहेत. म्हणून माझे एकच सांगणं आहे की ग्रामीण भागाकडे वळा. म्हणजे गांधीजींनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं की शहरापेक्षा ग्रामीण भाग होता.